नमस्कार. प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरमध्ये आपलं स्वागत आहे. विदर्भासाठी दैनिक हवामान माहिती. सुरुवातीला सिनॉप्टिक माहिती बघू. 925 HPA विंड चार्टमध्ये दाखवल्याप्रमाणे मान्सून द्रोणिका ही अजमेर, वाराणसी, उत्तर प्रदेशमधून जाताना दिसत आहे. त्यामुळे ती फार विदर्भापासून फार दूर आहे. ते चार्ट नंबर 2 मध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे. एक चक्रवात बांगलादेशमध्ये दिसत आहे, ते पण फार विदर्भापासून फार दूर आहे. त्यामुळे विदर्भावर येणारी विंड ही पश्चिमे दिशेने येताना दिसत आहे. पुढील 3 दिवस हवामानाचा अंदाज. पहिल्या दिवशी 13 सप्टेंबरला विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात विरळ ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुसऱ्या दिवशी 14 सप्टेंबरला विदर्भामध्ये वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात विरळ ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तिसऱ्या दिवशी 15 सप्टेंबरला विदर्भामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पुढील 3 दिवस हवामानाचा इशारा. पुढील 3 दिवस 13 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर पर्यंत कोणती पण चेतावणी देण्यात आलेली नाही. स्थानिक शहर हवामानाचा अंदाज सविस्तरपणे चार्टमध्ये दिलेला आहे. कमाल तापमान. पुढील 5 दिवस संपूर्ण परिसरात कमाल तापमानात फारसा मोठा बदल होणार नाही. हवामान माहितीसाठी इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक तसेच यूट्यूबवर हवामान माहिती बघू शकता. अँड्रॉइड ॲप मौसम, उमंग, मेघदूत डाउनलोड करून हवामान माहिती बघू शकता. धन्यवाद.